तर अशा प्रकारे आपल्याला गाडी इकडनं काढावी लागलेली आहे, बिकॉज इथे पार्किंगची सोय नाही जरा पण. इथे सगळे टॅक्सी अँड बसेस आहेत आणि आपले हा होता आपला हॉटेल, तिकडचा रूम होता आपला. सो गुड मॉर्निंग गाईस अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. बाई खूप थंडी वाजते, आता ओरबीट पूर्ण फाटून गेलेले आहेत अँड आजचं आपलं डेस्टिनेशन आहे बद्रीनाथ धाम. तर मला वाटते 5 ते 6 तास आपल्याला लागू शकतो पोहोचायला ॲज पर रोड कंडिशन, बिकॉज खूपच बारीक बारीक रस्ते तिथे. हे सुशांत हेडलाईट बंद कर. बघा इकडचे भालू सारखे कुत्रे, अय एकदम मस्त कुत्रे तिकडचे भालू सारखे. हे आपले स्कूटीज, तर पटापट सामान आम्ही ते लोड करणार आहोत. आणि हे बघा इकडचं मार्केट पूर्ण. तिकडे आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि फटाफट निघणार. अशा प्रकारे आम्ही आमचे बॅग्स ठेवतो. जे मोठे बॅग्स आहेत आमचे, जे दोन्ही पण इथे राहतात. आणि सॅक बॅग जे आहे आम्ही इथे त्याला सॅडल बॅग सारखे आम्ही ते टाय करतो. नाहीतर जे जास्त नसेल तर आम्ही खांद्यावर घेऊन बसतो. आम्ही लोकांनी पराठे, मॅगी, चाय, कॉफी खाऊन झालेलं आहे सगळ्यांचं. आता चला पुढच्या प्रवासाला. काय आता 1 तास झालेला आहे आम्हाला राईड करता करता. जेवढं आम्ही काल चढलेलो होतो ना, सेम आहे, सेम रूट होतं. म्हणजे असं मी काय रेकॉर्ड नाही केलं, पण खूप सुंदर होतं. फटाफट खाली उतरलो अँड 28 किलोमीटर नंतर आम्हाला एक पहिला गाव भेटलेला आहे. मंडल नाव आहे ना? हा, मंडल नाव आहे. आणि ते खूप मस्त आहे बघा, छान छान रेस्टॉरंट आहेत. आणि ते कसलं गार्डन आहे इथे बाजूला, कार्डेनम. हे बाजूला दिसतंय ग्रीन कलरचं, हे पूर्ण गार्डन आहे प्रॉपर. अँड छोटासा असं एक टाउन सारखं आहे, खूप सुंदर आहे. आणि ते हॉटेल्सचे स्टे पण आहेत, खाण्यापिण्याचे पण हॉटेल्स आहेत. आणि आय थिंक राहत पण असतील लोक. तर आता आपण निघूया इकडनं. अजून खूप चालवायचं आपल्याला, 150 किलोमीटर तर चालवायचं. अजून 28 किलोमीटरच झालेले आहेत. 125 किलोमीटर समथिंग चालवायचं आहे. चला जाऊया. आता 9 वाजून गेलेले आहेत, तर आपल्याला दुपारी 12 पर्यंत पोहोचायचं आहे. लेट्स सी कधी पोहोचतो. बाकी आता आपण इकडनं आलेलो आहोत आणि आता इथे 1-2 रस्ते जातात वर. एक वर जातो आणि एक खाली जातो. तिथे लिहिलेलं आहे श्री बद्रीनाथ 105 किलोमीटर, म्हणजे आपल्याला या रोडने जायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता आम्ही दोघी चुकून इथे चढलेलो आहे, आम्ही बघितलं नाही. तर परत इथे थांबलोय ते. आणि तुंगनाथ नंतर तुम्हाला इथेच ATM भेटणार, बाकी कुठेच नाही. इथे पेट्रोल पंप पण आहे, पण आय डोंट थिंक सो की चालू आहे की नाही माहित नाही. आणि हा जो एरिया आहे तो आहे गोपेश्वर. इथे खूप फेमस मंदिर पण आहे महादेवचं. आम्ही इथे ऍक्च्युली स्टे करणार होतो काल, पण आपला टायमिंगचं हे चुकलं म्हणून आता आम्ही जात आहोत डायरेक्टली बद्रीनाथला. इथून आता 105 किलोमीटर, म्हणजे अजून 2-2.5 ते 3 तास तर आम्हाला लागूच शकणार आहे. बिकॉज पूर्ण घाट सेक्शन आहे, कुठे असे प्लेन रस्ता आहेच नाही, लिटरली पूर्ण घाट आहे. एक डोंगर क्रॉस केला की दुसरा डोंगर, तिसरा डोंगर, असंच आम्ही चालू आहे. पूर्ण घाट सेक्शन, म्हणून आम्ही सावकाश आणि हळूहळू चालवतोय. आणि इथे तुम्हाला खाण्यापिण्याची पण सुविधा आहेत. इथे हॉटेल स्टे पण आहेत, ते मंदिर पण आहे. तर हे तुम्ही एक आपला ऑप्शन मध्ये ठेवू शकता तुंगनाथ नंतर तुम्हाला जर कुठे स्टे करायचा असेल तर. सो गाईज आता जसं आपण हा ब्रिज क्रॉस करणार आहे तसंच आपण पोहोचणार आहोत चामोली डिस्ट्रिक्ट मध्ये. राईट साईडला नदी बघा किती सुंदर वाहते. नदीचं मला नाव नाही माहिती, पण खूप जबरदस्त आहे. रस्ता बघ ना, मंदिर पण आहे इथे. आणि जो बद्रीनाथ आहे चामोली डिस्ट्रिक्ट मध्येच येतो. आपण आता फायनली चामोली मध्ये आलेलो आहोत. गाईज या डोंगरावरचे जे झाड आहेत ना, ते आम्हाला थोडं डिफरंट दिसले. थोडे ना मनाली सारखे झाडाची वाईफ देत आहेत, बिकॉज ना असे अशोकासारखे झाड आहेत. आणि आपण जे मागचे डोंगर आपण होतो ते वेगळे होते, चोपटाची झाडं वेगळी होती, चामोलीची जरा झाडं डोंगराची वेगळी आहेत. पेट्रोल भरण्यासाठी एक ब्रेक घेतलेला आहे. स्कूटीमध्ये फुल पेट्रोल केलेला आहे. 200 रुपये जाता पेट्रोल भरला आम्ही. जास्त पेट्रोल जात नाही आपला. आणि पेट्रोल पंपला लागून एक सुंदरशी नदी वाहते आहे. बघा काय व्ह्यू आहे जबरदस्त पेट्रोल पंपचा. हे बघा. सो गाईज हे पहा, हे आहे लँडस्लाइड झोन. आता जेव्हा ऑगस्टमध्ये खूप मोठे मोठे लँडस्लाइड होत होते ना, त्यातला हा एक लँडस्लाइड आहे बद्रीनाथ हायवेवर. खूपच भयंकर लँडस्लाइड झाला होता, तुम्ही बघू शकता. इथे दाखव, लेफ्टला बघ ना कसं बघा डीप झालेलं झाला होता. इकडचे डोंगर पण थोडे वेगळे आहेत. हे बघा ना कसे डोंगर आहेत, मातीचे काय कसले वेगळेच आहे.
झाडच नाही यांच्यावर, म्हणून ते घसरतात, त्यांना ग्रिप नाही भेटत ना. गाईज वन मोर लँडस्लाइड झोन. या रस्त्यावर खूप सारे लँडस्लाइड भेटलेत आम्हाला बद्रीनाथ हायवेवर. हे माझी बॅग एक पडली. गाइस वी हैव रीच्ड जोशीमठ. अरे आणि हे बघा माझ्या समोर किती सुंदर वॉटरफॉल आहे. हे पहा, आता याच्यानंतर आपला डायरेक्टली बद्रीनाथ येणार आहे. हे बघा, हे लँडस्लाइड आहे, इकडे लँडस्लाइड होतो. असं डोंगर इथे कट झालेले आहेत बघा, आणि हा इथे एक मोठा डोंगर, म्हणजे इथे डोंगर कट करून जो रस्ता असतो ना तसं आहे. तर गाईज आता आपल्याला अजून 38 किलोमीटर मोर चालवायचा आहे आणि 1 तास 5 मिनटं लागणार आहे पोचायला. आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे बिकॉज खूप जास्त आम्ही दमलेलो आता, हातपाय खूप दुखत आहेत. पण आता कॉफी ब्रेक घेतलेला आहे, एक छोटासा ब्रेक 5-10 मिनटाचा, मग आम्ही निघणार. अलकनंदारीवर आहे. ओके. गाईज इकडचे जे रस्ते आहेत तर मला लद्दाखची आठवण काढून देत आहेत. सेम तसेच आहेत बद्रीनाथचे रस्ते एकदम. बघा ना, असेच ब्राऊन कलरचे डोंगर आणि असाच मोठा हायवे, मध्ये मध्ये लँडस्लाइड खूप आहे तिथे, खूप. बद्रीनाथच्या रस्त्यानं खूप आम्हाला लँडस्लाइड होते, खूप. बघा इथे पण आहे. कटिंग तर बघा डोंगराची. तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत हनुमान चट्टीला. हे बघा इथे आहेत, हे मंदिर आहे. हे बघा, हे पहा, जय बजरंगबली. आपले हनुमानजीचे चांगले दर्शन झालेले आहे आणि आता इथून फक्त 11 किलोमीटर बाकी आहे बद्रीनाथ. अँड छान दर्शन झालेलं. आणि असे म्हटलं जातं इथे की हनुमानजीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत, असे म्हणतात लोक. तर मग आपण तर हनुमानजीचे फॅन आहोत, तर आपण तर घेणारच दर्शन. चला आता जाऊया, जास्त लांब नाही राहिलं आहे, अजून 20-25 मिनटं लागेल आपल्याला पोहोचायला. किलोमीटर रस्ते जरा उंच होत चाललेले आहेत, म्हणून गाडी जरा स्लो चालते आपली. चला लेट्स गो. डोंगर आहेत, लद्दाख ये साल का लद्दाख मिस करी थी, याद आ गया अभी. फुल लद्दाख वाला फील है गाइस, फुल लद्दाख. सो गाइस वी हैव रीच्ड बद्रीनाथ अँड इथे आम्ही रूम बुक केलेली आहे सध्या 2500ला एक रूम बुक केलेली आहे. अँड हे पहा, इकडेच आहे बद्री विशालचं मंदिर, तेच कुठेतरी आसपास. अँड इकडचा व्ह्यू बघा, जबरदस्त. रूम थोडी लहान आहे बट 2500ला आम्ही एकाच रूममध्ये सगळे झोपणार आहोत, तर ठीकठाक आहे. तुम्हाला एकदा मी रूम टूर दाखवते. हे बघा, हे बघा इकडे आपला रूम आहे. सुशांत आणि मिलिंद इथे झोपतील, बाकी आम्ही चौघी इथे झोपू. अँड बाथरूम पण बराच मोठा आहे. बघा गीझर पण आहे. अँड इकडचा बाल्कनीवरनं व्ह्यू दाखवते, एकदम गावठी टाईप आहे, मस्त वाटते मला. हे असे सीट्स मला खूप आवडतात गावातले. हे बघा इकडचा व्ह्यू. आणि हा नेटवर्क बघते, माझी नेटवर्क फुल आहे. सगळे जिओ, वोडाफोन, एअरटेल सगळ्यांचा नेटवर्क फुल आहे. आणि माझ्यासमोर तुम्हाला नीलकंठ पर्वत दाखवते.
हे समोर दिसतंय बर्फातले डोंगर. आता फॉगी थोडं दिसणार नाही, नंतर कदाचित दिसेल, आता सकाळी दिसेल. ते नीलकंठ पर्वत आहे आणि हे पूर्ण व्ह्यू आहे. हा व्लॉग मी इथेच थांबवते गाईस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण माना विलेज आणि बद्री विशाल जिंचं आपण दर्शन घेणार आहोत. सर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईस, टेक केअर अँड पीस आउट.